कोर्टाला सरकारला सांगावं लागतंय की सोनम वांगचुक यांची सरकारी डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी झाली पाहिजे. म्हणजे परिस्थिती किती गंभीर झाली आहे बघा. यातला एकमेव प्रश्न हा आहे की सरकार आणखीन किती अंत पाहणार आहे. एका व्यक्तीचं उपोषण तब्बल 19 दिवस सुरू राहतं. त्यांचं वजन हे 8.5 किलो पेक्षा कमी होतं आणि त्यानंतर कोर्टाला निर्देश देत सरकारला वैद्यकीय तपासणीवरून बोलावं लागतं. मग सरकार नेमकं करतंय तरी काय? वांगचुक यांच्याशी संवाद साधण्यात नेमकी अडचण काय आहे? त्यांच्या मागण्या मान्य करायच्या की नाहीत हा वेगळा मुद्दा आहे, पण संवाद का केला जात नाहीये याच प्रश्नांमुळे आता हे प्रकरण थेट दिल्ली हायकोर्टापर्यंत पोहोचलंय. गेल्या 19 दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची प्रकृती बघता दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेत वांगचुक यांच्या जीवाला धोका असल्याचा दावा करत न्यायालयानं तातडीनं हस्तक्षेप करावा अशी मागणी करण्यात आली आहे. याचिकेत नेमकं काय म्हटलंय, न्यायालयात नक्की काय घडलं आणि स्वतः सोनम वांगचुक यांनी काय भूमिका मांडली आहे ते या व्हिडिओतनं समजून घेऊया. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेमध्ये असा दावा करण्यात आलेला आहे की सोनम वांगचुक यांचं उपोषण आता 18व्या दिवसात पोहोचलं असून ते असंच सुरू राहिलं तर ते आणखीन 2 दिवसांपेक्षा जास्त काळ जगू शकणार नाहीत. याचिकाकर्त्यांचं म्हणणं आहे की सरकार या संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत असंवेदनशीलपणे पाहतंय. म्हणूनच न्यायालयानं सरकारला वांगचुक यांना सरकारी रुग्णालयात दाखल करण्याचे आणि त्यांना आवश्यक पोषण, जीवनसत्व, विटामिन्स, मिनरल्स हे सगळं देण्याचेच म्हणजेच फोर्स फीडिंग करण्याचे कोर्टाने आदेश द्यावेत अशी मागणी याच्यातनं करण्यात आली आहे. याचिकेत आणखीन एक मुद्दा मांडण्यात आलाय. शांतपूर्ण आंदोलन करणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाहीचा अधिकार आहे, पण सरकारनं बघ्याची भूमिका घेतली आणि वांगचुक यांच्या जीवाला काही झालं तर ती देशासाठी आणि जगासाठी लाजिरवाणी गोष्ट ठरेल असंही याचिकेत म्हणण्यात आलंय. आता दिल्ली हायकोर्टाचं या सगळ्यात काय म्हणणं आहे बघा. या याचिकेवरती सुनावणी करताना दिल्ली हायकोर्टाने तात्काळ फोर्स फीडिंगचे आदेश दिले नाहीत. न्यायालयानं केंद्र सरकारच्या वतीनं कोणीही उपस्थित नसल्याची नोंद घेतली आणि सरकारला या प्रकरणात सूचना घेऊन पुढील सुनावणीत हजर राहण्यास सांगितलं. यावेळी न्यायालयानं वांगचुक यांच्या आरोग्याची देखरेख नेमकी कशी केली जाते याबाबत सरकारला प्रश्नही विचारले. मग त्यावेळेला सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी असं सांगितलं की वांगचुक यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जाते, मात्र प्रत्येक वेळी सरकारी डॉक्टरच तपासणी करत नाहीत, काही वेळेला खासगी डॉक्टरही तपासणी करतात. यावरती न्यायालयानं असं स्पष्टपणे सांगितलंय की वांगचुक यांची दररोज सरकारी डॉक्टरांकडून तपासणी झाली पाहिजे. त्या अहवालानुसार गरज भासल्यास तातडीनं उपचारही झाले पाहिजेत, कारण प्रत्येक जीव हा मौल्यवान आहे असं न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये स्पष्ट केलंय. आता या सगळ्यानंतर सोनम वांगचुक यांचं नक्की काय म्हणणं आहे? आता या सगळ्यात ते नक्की काय म्हणालेत बघा. त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की उपोषण करणाऱ्या व्यक्तीची जशी प्रकृती असते त्यानुसार त्यांची प्रकृती सध्या सामान्य आहे. हो, अशक्तपणा जाणवतोय, स्नायूंमध्ये थकवा आलेला आहे, पण मन आणि इच्छाशक्ती ही अजूनही ठाम आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलंय की सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेणार नाही, कारण असं केल्यास चुकीचा संदेश जाईल. उलट त्यांनीच लोकांना असं आवाहन केलेलं आहे की मला माझं उपोषण सोडायचं हे सांगण्यापेक्षा तुम्ही 20 जुलैला दिल्लीतल्या जंतर मंतर इथे होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. त्यांच्या मते हा मुद्दा लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचला तरच ही लढाई योग्य दिशेनं जात असल्याचं वाटेल असं त्यांनी त्यांच्या व्हिडिओ मेसेजमधनं सांगितलेलं आहे. पण आता या सगळ्याचं कन्क्लुजन नक्की काय निघतं? एकीकडे सोनम वांगचुक हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीबाबत वाढती चिंता व्यक्त करत दिल्ली हायकोर्टात तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. आता पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं, सरकार काय उत्तर देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत पुढे काय बदल होतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आता या सगळ्यामध्ये सीजेपी म्हणजे कॉकरोच जनता पार्टीवरती अनेक ठिकाणहून अनेक स्तरांवरून टीका केली जाते. पण या सगळ्यामध्ये सीजेपीला नक्की काय करायचंय हा प्रश्न उपस्थित होतोच. एकीकडे सोनम वांगचुक हे आपल्या मागणीवरती ठाम आहेत, तर दुसरीकडे त्यांच्या प्रकृतीबाबत वाढती चिंता व्यक्त करत दिल्ली हायकोर्टात तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली. आता पुढील सुनावणीत न्यायालय काय भूमिका घेतं, सरकार काय उत्तर देतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीत पुढे काय बदल होतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आता सीजेपीची सर्वात मोठी ताकद काय आहे तर ती अशी की सार्वजनिक परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्न त्यांनी राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आणले.
पण त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान सुद्धा हे आहे की ही चळवळ ही केवळ केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीपुरती मर्यादित न ठेवता त्यांना ती व्यवस्थात्मक सुधारणांकडेही वळवता येते का? कारण जर कायद्यात कुठला बदल हवाय, एनटीए मध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत, पेपर फुटी रोखण्यासाठी कोणती यंत्रणा उभी राहिली पाहिजे किंवा परीक्षा व्यवस्थेत पारदर्शकता कशी वाढवता येईल याबाबत स्पष्ट आणि ठोस मागण्या समोर आल्या तर या चळवळीचा प्रभाव अधिक व्यापक होऊ शकतो. भारतात यापूर्वीही अनेक आंदोलनांनी केवळ एखाद्या व्यक्तीच्या विरोधापुरतं स्वतःला मर्यादित ठेवलेलं नाही. अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर लोकपाल कायदा अस्तित्वात आला. निर्भया आंदोलनानंतर फौजदारी कायद्यात महत्त्वाचे बदल करण्यात आले. शेतकरी आंदोलनानंतर तर केंद्र सरकारला 3 कृषी कायदे मागे घ्यावे लागले. या आंदोलनांमध्ये एक गोष्ट स्पष्ट होते की दीर्घकालीन परिणाम घडवणारी आंदोलनं ही केवळ राजीनाम्याच्या मागणीवरती थांबत नाहीत, तर व्यवस्थेत बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की सीजेपी ही केवळ राजीनाम्याच्या मागणीपुरती मर्यादित राहते की परीक्षा व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणण्यासाठी ठोस धोरणात्मक अजेंडा समोर ठेवते. कारण व्यक्ती बदलू शकते पण व्यवस्था बदलली नाही तर उद्या हेच प्रश्न पुन्हा निर्माण होण्याची शक्यता कायम राहते. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सगळे अपडेट्ससाठी व्हिडिओजसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.